श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भारतीय कर प्रणालीत सरकार सातत्यानं परिवर्तन आणि सुधारणा घडवून आणत आहे याबाबत केलेलं विवेचन. श्रोते हो, कोणत्याही कर प्रणालीत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार असतात. ज्याच्यावर कराघात पडतो तोच कर भरत असेल तर तो प्रत्यक्ष कर असतो आणि ज्याच्यावर कराभार पडतो पण तो कर भरत नसेल तर त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात. अप्रत्यक्ष कर हे उत्पन्न निरपेक्ष असतात. उदाहरणार्थ, एका बिस्किटाच्या पुड्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर सर्वांना समान असतो. म्हणजे गरीब अथवा श्रीमंत हे दोघेही सारखाच कर भरतात. उत्पन्नावरील कार्यासाठी मात्र आपल्याकडे प्रगतिशील आयकर आहे. म्हणजेच उत्पन्न जास्त असेल तर जास्त कर लागेल. उत्पन्न वाढण्यासाठी कर प्रणाली किती भार टाकत आहे आणि किती लोकांवर तो भार पडत आहे हे महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कर भरण्याकडे कल वाढण्यासाठी जनतेचा कर भरण्याबाबतीत विश्वास सुद्धा असणं महत्त्वाचं. कर भरण्याबाबतीत लोकांचा विश्वास जिंकण्यात कर पारदर्शकतेची महत्त्वाची भूमिका असते. प्रधानमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आज भारताची वाटचाल कर दहशतवादापासून ते कर पारदर्शकतेपर्यंत सुरू आहे. कर दहशतवादापासून कर पारदर्शकतेकडे झालेला प्रवास हा सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तन या त्रिसूत्रीचा सुयोग्य वापर करत भारत सरकारनं कर प्रणालीत आमूलाग्र बदल घडवत आणला आहे. भारतीय कर पद्धतीमध्ये कर पारदर्शकता कशी आणली जात आहे यावर माहिती देत आहेत सनदी लेखापाल दिलीप साधभाई. भारतामध्ये कर पारदर्शकते संदर्भात अनेक वेळा चर्चा सुरू असते, पण भारतात जे बदल झाले आहेत ते जगात इतरत्र कुठं चालू असतील असं मला तरी मुळीच वाटत नाही. एक काळ असा होता की ज्यावेळी प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर प्राप्तिकर विवरणपत्राची करनिर्धारणता करून घेण्यासाठी करदाता आणि कर सल्लागार हे दोन्ही देखील प्राप्तिकर विभागामध्ये खेटे घालत असत. ही खेटे घालूनही कार्य पूर्ण होईल किंवा नाही या संदर्भात खात्री देता येत नव्हती. काही आर्थिक व्यवहारही त्याच्याशी निगडित होते जे करदात्याला पसंत नव्हते. अशा वेळी सध्या केंद्र सरकारने जी काही फेसलेस असेसमेंटची सुविधा करदात्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे याला या जगामध्ये कुठे तोड असेल असं मला तरी मुळी वाटत नाही. याचं कारण असं आहे की या फेसलेस असेसमेंटमुळं कोणताही करदाता आता प्राप्तिकर विभागामध्ये जाण्यास बांधील नाही आणि कोणताही प्राप्तिकर अधिकारी कोणत्याही करदात्याला कर निर्धारणासाठी बोलवू शकणार नाही. आता जे सर्व कर निर्धारण जे होणार आहे हे कर निर्धारण फेसलेस असेसमेंटद्वारे होणार आहे आणि त्यासाठी जी काही मशिनरी केंद्र सरकारने उभी केली आहे ती उभी केलेली मशिनरी अंतर्गत आता सर्व कर निर्धारण पूर्ण होत आहे. भारतामध्ये जरी 61 कोटी पॅन कार्ड धारक असले तरी केवळ 7 ते 10 कोटी पॅन कार्ड धारक प्राप्तिकर विवरणपत्र भरतात आणि हे प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर सर्वांना कर निर्धारण करून प्राप्तिकर विभाग आता घरपोच त्यांच्या ईमेलद्वारे फेसलेस असेसमेंटद्वारे कर निर्धारण करून पाठवत आहे. अशा कैक गोष्टी आपल्याला आढळतील. या सर्व गोष्टीमध्ये कोणत्याही करदात्याला आता पुस्तकं घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जावं लागत नाही किंवा कोणत्याही प्राप्तिकर विभागाकडून आता फोन येत नाही की तुम्ही कर निर्धारणासाठी हजर राहा. आता ही सर्व बाबी जी आहेत त्या फेसलेस झाल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक गैरव्यवहार या ठिकाणी होत होते हे पूर्ण बंद होतील यात आता मला मुळीच शंका वाटत नाही. आणि याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही फेसलेस असेसमेंटद्वारे कर निर्धारण होत आहे ते इतकं बिनचूक होत आहे की काही लोकांना यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या असेसमेंट ऑर्डर्स मिळत आहेत, त्यांचे रिफंड ऑर्डर्स देखील मिळत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की वस्तू आणि सेवा कर कायदा आणि प्राप्तिकर कायदा यामध्ये मोठ्या किंवा छोट्या प्रमाणामध्ये घडलेल्या काही चुकांसंदर्भात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे प्रावधान होते. आणि आता सध्या वित्तमंत्र्यांना मी याचं क्रेडिट देईन की त्यांनी हे सर्व मोठे जे काही गंभीर स्वरूपाचे जे फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे होते जे किरकोळ बाबीसाठी लागू शकत होते हे त्यांनी आता मागं घेतले आहे. आणि या कर पारदर्शकतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता
ईज ऑफ डुईंग बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, वाढणार आहे, यात मला मुळी शंका वाटत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात तिसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा ठरला तर ज्येष्ठ नागरिकांची कोणत्याही परिस्थितीमध्ये फार गंभीर स्वरूपाचे जर प्राप्तिकर विवरणपत्रात चुका नसतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲज इट इज बेसिसवर त्यांचं कर निर्धारण केलं जातं आणि त्यामुळं या कर निर्धारणामध्ये त्यांचे काही जे रिफंड ऑर्डर्स असतील त्या त्यांना ताबडतोब दिल्या जातात आणि ही जी काही नवीन पारदर्शकता यामध्ये आली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक एकदा झाला की त्याला त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये असेसमेंटसाठी कुठेही बोलवलं जात नाही. त्याचं जे काही कर निर्धारण आहे ते ॲज इट इज ॲक्सेप्ट केलं जात आहे. हा सुद्धा एक कर पारदर्शकते संदर्भात फार एक महत्वाचा मुद्दा आहे. आता AIS दाखल केल्यानंतर AIS जेव्हा प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर आल्यानंतर जर त्याच्यातली माहिती काही जर चुकीची असेल तर केंद्र सरकारने त्यांना आता करदात्याला एक संधी दिली आहे आणि त्या संधीद्वारे जर माहिती चुकीची असेल तर त्या माहितीची जी काही माहिती चुकीची असेल ती कळवण्याचा अधिकार 133(6) कलमाखाली प्राप्तिकर विभागाला कळवण्याचा, करदात्याला देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याला ई-व्हेरिफिकेशन प्रोसेस असं संबोधलं गेलं आहे. असं केल्याने ज्या काही त्रुटी नंतरच्या कालावधीमध्ये होणार होत्या त्या अगोदरच लक्षात आल्यामुळं करदात्याचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि तो या दृष्टीने कर पारदर्शकतेच्या दृष्टीने एक मोठा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे असं माझं मत आहे. श्रोतेहो, कर पारदर्शकता आणण्यामागे सरकारचे वेगवेगळे हेतू असतात. कर प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्याचा उद्देश कर नियोजनाद्वारे कर भरणा कमीत कमी टाळला जावा असा असतो. दुसरीकडे कर पारदर्शकतेमुळे कर चोरी कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. नागरिकांमध्ये कर प्रणाली आणि त्या माध्यमातून सरकारबद्दलच्या धारणा सुधारण्यासाठी पारदर्शक कर प्रणाली आवश्यक असते. कर प्रणालीत निष्पक्षता आणली आणि कर अनुपालनाचे नियम पाळले गेले तर त्याचा प्रत्यक्ष प्रभाव कर संकलनात सुद्धा दिसून येतो. पारदर्शक कर प्रणालीमुळे लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाबद्दल अधिक माहिती देताना सनदी लेखापाल संजीव ब्रह्मे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. टॅक्स ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? तर टॅक्स ट्रान्सपरन्सी म्हणजे आयकर खात्याच्या कामकाजाच्या बाबतीतली पारदर्शकता. आता याचं प्रयोजन काय, कारण काय? याचं प्रयोजन म्हणजे ह्युमन इंटरफेस कमी करणे किंवा पूर्ण बंद करणे, म्हणजे मानवी हस्तक्षेप याला वाव न देणे आणि तो पूर्णतः बंद करणे. म्हणजे आयकर भरणारी व्यक्ती आणि आयकर खाते यात काम करणारी व्यक्ती यांच्यात कुठलाही प्रकारचे संपर्क येऊ देऊ नये. ह्याच्यातून अजून एक गोष्ट सरकारला करायची होती, म्हणजे भ्रष्टाचाराची शक्यता पूर्णपणे जाईल असं बघायचं होतं, म्हणून ट्रान्सपरन्सी आणण्याचे कारण होतं. आता फायदा काय मिळाला सर्वसामान्यांना? तर मानवी हस्तक्षेप टाळल्यामुळे एक प्रकारची धास्ती मनात होती तिचा बिमोड झाला. वैयक्तिक पातळीवरच्या आयकर खात्याच्या कर्मचाऱ्या संबंध न राहिल्यामुळे एक प्रकारची आश्वासकता या सिस्टीमबद्दल निर्माण झाली. मुद्दाम कोणीतरी त्रास देण्यासाठी केस निरीक्षणासाठी काढेल ही शक्यता गेली. आयकर परताव्याचे काम अति जलद झाले. कधी कधी तर विवरणपत्र दाखल केल्यानंतर 1 दिवसात परताव्याची अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत किंवा माझ्या ऑफिसच्या संदर्भात आहेत. बऱ्याचशा सर्टिफिकेट्सच्या गोष्टी या ऑनलाईन झाल्यामुळे एक प्रकारचा जाच किंवा त्रास पूर्णपणे गेला आहे. आता याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले या ट्रान्सपरन्सी किंवा डिजिटायझेशनचे? तर करदात्यांची संख्या वाढली. आता बघा, आपण जर त्याचं स्टॅटिस्टिक बघायला गेलो तर 135 कोटी आपली लोकसंख्या असं आपण म्हणतो, तर 13-14 या आर्थिक वर्षामध्ये 3,79,00,000 करदाते होते. ते 17-18 6,85,00,000 झाले आणि 20-22 पर्यंत ते 8,72,00,000 झाले. म्हणजे हा फरक जो पडला आहे हा ट्रान्सपरन्सी डिजिटायझेशन यामुळे पडलेला फरक आहे. आता लोकांना डिजिटायझेशनची कास धरल्यामुळे प्रत्येक व्यवहार सरकारच्या कागदावर नोंद होत आहे. म्हणजे अगदी तुमच्या प्रवासापासून ते तुमच्या दागिने खरेदीपासून ते तुमच्या शेअर मार्केटचे व्यवहार, तसेच फिक्स डिपॉझिटचे व्यवहार, हे सगळे आता सरकारच्या कागदावर नोंद होत आहेत. त्यामुळे करचुकवेरी थांबली आहे आणि तोच पैसा आता चलनात आलेला आहे. तसंच आता कर भरण्यात आलेली वाढ ती किती आहे ते पण विचार करूया.
20-21 या आर्थिक वर्षामध्ये 68,305 कोटी कर सरकार दरबारी जमा झाला होता. तोच आता 21-22 या आर्थिक वर्षामध्ये 14,12,422 कोटी एवढा कर सरकारकडे जमा झाला आहे. आणि त्यामध्ये म्हणजे पर्सनल टॅक्सेस, वैयक्तिक टॅक्सेशन तसंच कॉर्पोरेट टॅक्सेशन हे दोन्ही बरोबरच आहेत. म्हणजे 6,96,604 कोटी रुपये हे वैयक्तिक आयकरात जमा झाले आहेत आणि कॉर्पोरेट म्हणजे कंपनीच्या केसेसमधून 7,12,37 कोटी रुपये एवढा कर जमा झालेला आहे. व्याज से विश्वासचा अनुभव 2020 मध्ये व्याज से विश्वास ही योजना सरकारने आणली. त्याआधी भरपूर दावे वेगवेगळ्या स्तरावरती झाले होते, ते पेंडिंग होते. त्यात प्रचंड पैसा आयकर बाबत अडकला होता आणि एका प्रकारे दोघांनी जो तोटाच होता. ही योजना आल्यानंतर एकूण 1,33,837 अर्ज सरकारकडे आले, ज्यामध्ये एकूण 1,28,690 दावे होते. त्या दाव्यांची आयकर इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आयकर किती अडकला होता 1,437 रुपये. पण ही योजना आल्यानंतर 54,000 कोटी रुपये सरकारला मिळाले. ही एवढी मोठी उपलब्धी या योजनेची होती. ही योजना येण्याआधी 5,10,000 दावे पेंडिंग होते, ज्यामध्ये 19,05,00,000 रुपये आयकरचे अडकले होते, म्हणजे सरकारचे अडकले होते. सबका साथ सबका विश्वास या गोष्टीचा प्रत्यय या योजनेतून आला आणि आयकर तसंच जसं व्याज से विश्वास ही स्कीम आली म्हणजे आयकरच्या बाबतीत, तसेच अप्रत्यक्ष कराबाबतीत पण अशीच योजना आली आणि 1,51,000 केसेसचा निपटारा या अप्रत्यक्ष कराच्या या योजनेमधून झाला. मला वाटतं हे सगळं जे गोष्ट आहे ट्रान्सपरन्सी जी आलेली आहे त्यामुळे लोकांचा सरकारवर एक विश्वास वाढला आहे आणि लोकांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. श्रोते हो, कर संकलन आणि कर अनुपालनावर संशोधनाचं वातावरण तयार होण्यासाठी भविष्यातल्या सुधारणांसाठी पायाभूत ठरू शकेल अशी माहिती या कर पारदर्शकतेमुळे गोळा होत आहे. सरकार करू पाहणारे बदल कर पारदर्शकतेमुळे जनतेपर्यंत पोहोचवणं शक्य होतं. जास्त कर पारदर्शकता म्हणजेच अधिक वेगानं विकासाकडे वाटचाल असं समीकरण सहजच सिद्ध होऊ शकतं. जनतेनं कर भरण्यासाठी सरकारवर विश्वास निर्माण होणं आवश्यक असतं. आज हा विश्वास मिळवण्यामध्ये विद्यमान सरकार यशस्वी झालेलं दिसतं. या विश्वासाचं रूपांतर कर भरण्यात होऊन जनतेचा पाठिंबा हा या मार्गानं दिसून येतोय. कर भरण्यात झालेली सुधारणा ही कुठल्याही सरकारसाठी म्हणूनच आश्वस्त करणारी बाब. सामान्य नागरिक कर भरणा करून राष्ट्राच्या विकासाचा गाडा सहजपणे हाकत असतो. समर्थ कर प्रणालीमधून समृद्ध अर्थव्यवस्थेचा पाया भरला जावा अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.